अहम निज परोवेदी गणना लघु चेतसा उदार करता वातू वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम। सन्मान्य व्यासपीठासमोरील मान्यवर, नमस्कार। मी अक्षय पाटील विषय मांडतोय धर्मासाठी प्राणार्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। खर तर महाराजांबद्दल, महाराजांच्या चरित्राबद्दल 7 मिनिटांमध्ये मांडणं म्हणजे 3 तासाच्या चित्रपटाचा सारांश केवळ एका सेकंदामध्ये मांडणं जितकं मोठं आव्हान, त्याहून मोठं आव्हान तुमच्या आमच्या समोर जरी असलं तरी आव्हानाला सामोरं कसं जावं हे आपण शिकलोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून। आणि त्याच महाराजांबद्दल बोलत असताना प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज न्यायवंत पुण्यवंत कीर्तिवंत जयवंत सामर्थ्यशाली राजा स्वराज्य रक्षक स्वराज्य द्वितीय छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर निजलेल्या देहालाही जाग यावी आणि त्याने जगाला ओढून सांगावं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल। खर तर आयोजकांनी धर्मासाठी प्राण अर्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयामध्ये धर्मवीर हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरलाय। याचं कारण शोधण्याआधी आपण जरा इतिहासामध्ये डोकावू। 14 मे 1657 संभाजी महाराजांचा जन्म झाला। मात्र महाराजांच्या वयाच्या दुसऱ्याच वर्षी सईबाईंचं निधन झालं। डोक्यावरून मातृत्वाचं पदर हरपलं। पिता शिवाजी राजे पाठीला मरण घेऊन मुलुकभर हिंडतायत। अशा वेळी पिताची पितृछाया पाठीला यावी कशी, अशा वेळी सामने आल्या मासाहेब जिजाऊ। अजून दुसरा शिवाजी घडवण्याची ताकद या जिजाऊ मध्ये नक्कीच आहे असं सांगत आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी महाराजांचं बालपण गेलं। पुढे जाऊन ह्याच संभाजी महाराजांनी मुघल, सिद्धी, पोर्तुगीज यांच्याशी लढा दिला। संपूर्ण कारकिर्दीत महाराजांनी 120 लढाया केल्या आणि 120 लढायांपैकी एकाही लढाईत पराभूत न होणारा एकमेव राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। मात्र सर दुर्दैव की ज्या माणसाने ह्या राष्ट्रासाठी स्वराज्यासाठी त्याचा प्राणत्याग केलं त्या माणसाच्या नावावर आपण आजकाल भांडणी करतो। संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते असं म्हणून आपण आपल्या राजकारणाची पोळी भासतो। अहो संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होतेच ह्याबद्दल अजिबात दुमत नाही, पण त्यासोबतच ते धर्मवीर देखील होते। अहो ज्या संभाजी महाराजांनी देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू केली, त्या मावळ्यांना संरक्षण दिलं, ते राजे धर्मवीर होऊ शकत नाही। ज्या संभाजी महाराजांनी त्यांच्या इंग्रजांच्या एका तहामध्ये दॅट द इंग्लिश शॅल बाय नन ऑफ माय पीपल बिलॉंगिंग टू माय डोमिनियन टू मेक देम स्लेव्स अँड ख्रिश्चन, अर्थात की इंग्रजांनी माझ्या प्रदेशातून माणसे खरेदी करू नये अथवा त्यांना गुलाम किंवा ख्रिश्चन करू नये असं ठामपणे सांगणारे महाराज धर्मवीर होऊ शकत नाहीत। अहो ज्या संभाजी महाराजांनी त्यांच्याच एका अधिकाराने खाण्यासाठी गायचं कत्तल केलं म्हणून जाहीर फाशी दिली असे राजे धर्मवीर होऊ शकत नाही। आणि मुळात महाराजांना धर्मवीर ही उपाधी काय फक्त हिंदू धर्मासाठीच मिळाली नाही तर हिंदू धर्मासोबतच त्यांनी अनेक धर्माचं पालन केलं। ते धर्म म्हणजे मानवता धर्म, क्षत्रिय धर्म, पुत्र धर्म, राजधर्म, स्वराज्य धर्म या सर्व धर्मासाठी जीवाचं रान केलं म्हणून म्हटलंय धर्मासाठी प्राणार्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। याचं उत्तम उदाहरण म्हणजे महसूल गावातील एक ब्राह्मण कुलकर्णी जो परिस्थितीपायी इस्लाम धर्म स्वीकारतो, मात्र नंतर त्याला पश्चाताप होतो व पश्चातापापायी तो पुन्हा स्वराज्यात तयार असतो। त्यावेळी संभाजी महाराजांना संधी देतात। याचाच अर्थ काय की जे लोक पश्चातापापायी स्वराज्य द्यायला तयार आहेत त्यांना संधी देणं हा स्वराज्य धर्म सांगतो। पुढे जाऊन त्यांनी मानवता धर्म देखील दाखवला। ज्याही वेळी मुघलांशी लढाई झाल्या तेव्हा अनेक वेळेस मुघलांच्या बायका आणि पोरी महाराजांच्या ताब्यात आल्या तेव्हा अनेक जण म्हटले हे आपले शत्रू आहेत, सूड घ्या। त्यावेळी संभाजी महाराजांनी सांगितलं की मशिदीवरील चंद्र आणि मंदिरावरील कळस, मशिदीवरील चंद्र आणि मंदिरावरील कळस, घरातली माऊली आणि दारातली तुळस याचीही कधी विडंबना माझ्या स्वराज्यात होता कामा नये। आणि हेच आपल्याला पुढे जाऊन क्षत्रिय धर्मात पाहायला मिळतं। क्षत्रिय धर्म म्हणजे केवळ तलवार चालवणे नव्हे तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, रयतेसाठी धर्मासाठी प्राण अर्पण करणे होय। आणि हेच राजधर्मातून पाहायला मिळतं। राजधर्म म्हणजे केवळ कायदे बनवणे नव्हे तर लोकांसाठी न्याय उभा करणे असतो। संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर असं म्हटलंय की न्यायदानाला कधीही विलंब होता कामा नये। समोरच्या पक्षातील आरोपी आपल्या पोटचं लेकरू जरी असलं तरी त्याला शिक्षेत दिला वाचून राहू नका हा राजधर्म सांगतो। आणि सर्वात पुढचा आणि महत्वाचा धर्म महाराजांनी पाडला तो म्हणजे हिंदू धर्म। पण सर आम्हाला महाराजांचा खरा इतिहास कधी सांगितलाच नाही, तो नेहमी दाबण्यातच आला। आम्हाला सांगितलं गेलं संभाजी म्हणजे रंगेल, संभाजी म्हणजे रंगेल। अरे रंगेल होता, रगेत होता, मग का नाही झुकला त्यावर रंग्यासमोर? 40 दिवस मृत्यूशी झुंजत येत होता राजा, 40 दिवस तीड मरत होता राजा। अरे डोळ तर नाहीच उरल्या होत्या निस्त्या खाच्या, निघत होता बडबडणारा रक्त। अरे ज्या जिभेने हर हर महादेव, आई साहेब, आऊ साहेब, आबा साहेब याचा जय जयकार केला, जी जीभ म्हणत राहिली जय भवानी, ती जीभ पडली होती समोरच। ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून पोरकं व्हायला। अरे चालताना पाय लचकवला तर गावभर सांगणारी जात आपली।
हनुमानाला सिंदूर होतावं तसा रक्तानं भिजले होते संभाजी, पण इतकहूनही नमले नव्हते, झुकले नव्हते. नमता आलंच तर राजाला, झुकता आलंच तर राजाला. पण राजाने विचार केला, आता जर मी नमलो, आता जर मी झुकलो तर माझे 18 पगड जातीचे मावळे धकले जातील त्या जुलमी राजवटीमध्ये. माझा पुरोगामित्व असा विचार नमून जाईल त्यांच्या समोर. आणि आता जर मी धर्मासाठी प्राण अर्पण केले तर माझ्या रक्तामधून पेटून उठेल एक मावळा आणि ठेचून काढेल ती जुलमी राजवट. अशा धर्मवीर संभाजी महाराजांना मी विचारू इच्छितो की राजा तुम्हाला सुपाऱ्याचा खंड्याचा देखील व्यसन नव्हतं, पण आज तुमचा तरुण मावळा निरोगी आणि निर्व्यसनी राहिला नाही. राजा कशी उचलत होता तुम्ही ती जाड तलवार. अहो या दारूमुळे आमच्या तरुणाचा चहाचा कप उचलताना हा थरथर होतो. या अर्धा त्या कपात अर्धा त्या बशीत अशी दयनीय अवस्था त्याची झाली. आणि तरी तो म्हणतो राजा पुन्हा जन्माला या. अहो पण संभाजी महाराज जन्माला येतीलच कसं? त्यांना जन्माला घालणारी साईबाई आणि त्यांच्या विचारांना जन्माला घालणारी जिजाऊ आज आपण गर्भातच मारतोय. तर धर्मवीर संभाजी महाराज जन्माला येतीलच कसं? संभाजी महाराजांना जन्माला घालायचं असेल तर तुम्हा मला बदल घडवून आणावा लागेल, किंबहुना तो बदल आपण घडवून आणू इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो. शेवटी श्री शंभू शिव जातस्य मुद्रा गौरी व राजते. श्री शंभू शिव जातस्य मुद्रा गौरी व राजते. यदत् कस्य विनोलेखा वर्तते कस्य नो परी. यदत् कस्य विनोलेखा वर्तते कस्य नो परी. जय हिंद.